आषाढ तळणी म्हणून खास ज्वारी पिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत। एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत। खमंग खुसखुशीत अशा आपण पुऱ्या करूया। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। तेल गरम झाले, त्यात छोटा 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे चांगले फुलून आलेले, त्यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं। यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। तसेच यामध्ये आपण छोटा 1 चमचा ओवा देखील घालणार आहोत। 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येत आहे, यामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं। पुरी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ। जर तांदळाचं पीठ नसेल, नाही घातलं तरी चालेल। घातलेले जिन्नस सर्व एकजीव करून घ्यायचे। गॅस बंद करून घेऊ। हे पीठ आपण ताटात काढून थोडंसं कोमट झालं की व्यवस्थित मळून घ्यायचं। पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे, आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं। याप्रमाणे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। यामधून थोडासा पिठाचा गोळा घेऊया। बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। छोट्या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे। पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावू। याची आपल्याला किंचित जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे। ज्वारीचं पीठ असल्यामुळे काठ फाटले जातात। वाटीच्या साहाय्याने याला आपण गोल आकार देऊ, म्हणजे कडेचे जे फाटलेले काठ आहेत ते काढून टाकूयात। परत हे पिठामध्ये घालून याची पुरी लाटून घ्यायची। एक पुरी लाटून झाली। याप्रमाणे सर्व पिठाच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या। पोलपाटाला किंवा लाटणाला जर पीठ चिटकत असेल तरच तेल लावून घ्या। पिठाच्या सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। पुरी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम केलेलं आहे, त्यात पुरी तळून घेऊया। झाऱ्याच्या साहाय्याने पुरीवर असं तेल टाकायचे। एक बाजू चांगली तळली की बाजू पलटून घ्यायची आहे। परत पुरीवर असं झाऱ्याने तेल घालायचे। पहा पुरी कशी टम फुगलेली आहे। खुसखुशीत पुरी तयार झाली। याप्रमाणे सर्व पुऱ्या तळून घेऊ। पहा असे ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत पुरी। ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींना सेंड करा। चॅनल प्रथम पाहत असा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या आषाढ महिन्यात अशी खुसखुशीत पुरी करा। कशी वाटली मला कमेंट करून सांगा। परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह। कायम स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।